बारामतीकडे आई शपथ एवढा वैताग कधी नाही आला. दादांचं शहर एवढा वैताग कधी एवढं वाटलं नव्हतं. सो हे गाइस, वेलकम टू आवर ब्लॉग. स्वागत है आपका आपके भाई के चैनल पे. और आज अपन सोचा है कि अपना क्या हो रहा है, वीक में एक या दो ही व्लॉग मतलब अपलोड हो रहा है यूट्यूब पे. तो सोचा है कि कम से कम और एक तो व्लॉग डेली व्लॉगिंग का ना, एक तो व्लॉग अपन डालेंगे. तो इसके लिए अपन ने आज से चालू किया है डेली व्लॉगिंग का कंटेंट. मतलब डेली व्लॉगिंग में भी ज़्यादा कुछ मतलब जो मिलेगा मेरे को जब अच्छा कोई कंटेंट होगा, कुछ दिखाने लायक होगा, तो मैं डाल दूँगा. तो अपन ने चालू किया है. थोड़ा कॉन्फिडेंस लो रहेगा क्योंकि आदत नहीं है ऐसा. मतलब थोड़ा जो मेरे वर्ड्स है वो थोड़े इधर उधर हो जाएंगे, तो इसके लिए एडजस्ट कर लो. तो अपन अभी घर से निकल चुके हैं. मतलब घर से सुबह ही निकले थे, लेकिन अपने पहले वाले नर्सरी पे गए थे. अपने को आज काम बहुत है. पहला अपने को जाने का है, अपनी जो गाड़ी थी टू व्हीलर चेतक करके इलेक्ट्रिक गाड़ी थी, उसका थोड़ा सा एक्सीडेंट हुआ था. तो उसका रिकवरी मतलब उसका अपने को इंश्योरेंस क्लेम करने का है. तो उसके लिए अपने को शोरूम में जाने का है. उसके तो देखते हैं. वो हाथ दुख रहा है यार ऐसा पकड़ के. वो शोरूम में जाके, वो कल भी गया था मैं वो शोरूम में, लेकिन वो बोल रहे थे कि तुमको इधर से बारामती जाना पड़ेगा. बारामती में कुछ फॉर्म है वो फिलअप करना पड़ेगा, और उधर ही वो गाड़ी का सब देख के आपको फिर उसमें इंश्योरेंस क्लेम हो जाएगा. लेकिन उधर से बारामती जाने का एक फॉर्म के लिए, फिर फॉर्म वो फिलअप करने का, तो भाई बहुत दिक्कत वाला सीन हो रहा है कि कैसा भी वो बारामती थोड़ा पास भी नहीं है कि ऐसे जाके आ सकूं. लंबा है थोड़ा. तो इसकी वजह से देखते हैं अपन कि क्या होता है, कैसा होता है. अब अपन अभी आ चुके हैं अपने चेतक वाले शोरूम पे. अभी देखते हैं ये वाले लोग क्या बोलते हैं अपने को. गाइस आता सीन असा झाला आहे. मी तिथं गेलो, त्यांना रिक्वेस्ट केली की इथून काहीतरी करा ते तसं. तर ते बोलतात इथून काहीच होऊ शकत नाही सर, तुम्हाला जायला लागेल. त्यांनी नंबर वगैरे दिलाय तिथला. आता काय करू ना, आता डोकंच चाललं ना. बारामतीला जाणं सोपं नाही यार. जवळ पण नाही बारामतीला जायचं म्हणजे. आपण बघूया तरी बारामतीला आपल्याला जमल का. अरे शांत बसून बाबा, काय करू, माझ्या डोकं नाही चाललं. मी त्यांना बोललो की आम्हाला एवढ्या लांब जाता नाही येणार, कसं काय काहीतरी तुमचं सोल्युशन असेल. पण ते बोलतात नाही काहीच प्रॉब्लेम. म्हणजे आमच्याकडं तर काय इथं नाही, तिकडेच करायला लागेल. शोरूम तिकडे, त्यामुळं डीलिंग सगळं तिकडे सिस्टम करायला लागेल. पण आता प्रॉब्लेम हा आहे की बारामतीला जायचं आणि परत यायचं म्हणलं की संध्याकाळच जाईल. मला टेन्शन आले. कसब्यामध्ये कुठं तर सांगितलं मला बारामतीला त्यांनी शोरूम नंबर दिलेत, 1-2 नंबर दिलेत. मी विचार करतोय निघावं पटकन, पण आता बघू काय होतंय. आणि काय करू मला तर डोकंच चालत नाही. पण बघूया, चला आपण काय ठरतंय ते बघू. बारामतीला जायचं का ठरतंय का बघू. आणि नेक्स्ट जर ठरलं तर मग डायरेक्ट आपण बारामतीचा ब्लॉग चालू करू. तोपर्यंत बाय बाय. हुआ है कि अपन जाने वाले बारामती फॉर द इंश्योरेंस क्लेम ऑफ आवर गाड़ी चेतक का. इंश्योरेंस क्लेम करेंगे. आज जाना नहीं पड़ता, लेकिन क्या होगा दिक्कत सीन क्या है, इंश्योरेंस ख़त्म होने आ रहा है. अगर उसमें काम नहीं हुआ तो फिर और लपड़ा. मतलब पैसे भर के अपने काम, और वो ऊपर से वो गाड़ी जल्दी देते नहीं. तो वही डिसाइड हुआ कि अभी जाएंगे अपन. तो अपन निकल चुके हैं अभी बारामती रोड. उधर से अपना एक दोस्त है, उसको उठाएंगे. एक्चुअल में क्या हुआ, मैंने उसको पूछा, मतलब मैंने उसको बोला कि ऐसे ऐसे शोरूम में जाके आ. वो उधर जाके भी आ गया, लेकिन वो बोले नहीं, जो आदमी है वो वही लगेंगे इंश्योरेंस को.
मतलब जो मालिक है वही, तो डिसाइड किया कि चलेंगे अपन उधर। तो वो शोरूम वाले से लोकेशन भी लिया है मैंने, जाते जाते उसका घर है, उसको उठाएंगे और फिर आगे निकलेंगे। और उधर जाते बारामती में देखते हैं अभी क्या सीन है, कैसा है सब। होपफुली सब काम हो जाए और उधर से जल्दी वापस आएंगे। देखते हैं उधर जाने में कितना टाइम लगता है अभी। तो यही बने रहिए। अभी कुछ नहीं है ज़्यादा, उधर जाके अभी डायरेक्ट शोरूम में देखेंगे क्या सीन हो रहा है, और अपनी गाड़ी बेड़ी देख लेंगे। हालत दिखाता हूँ मैं तुमको गाड़ी के अपने, क्या होता है देखते तब तक के लिए। बाय बाय। ये बारामती का सुपर हाईवे ना मेरे को बहुत पसंद है। कोई गाड़ी नहीं रहती, कुछ नहीं, ओनली खाली गाड़ी में और बाकी कुछ नहीं। बहुत सेक्सी रोड है, बहुत सेक्सी, क्वालिटी एक नंबर। देखो ना रोड पे कोई खाली खट्टा नहीं है, कुछ नहीं है, और गाड़ी भी कुछ नहीं है। एकदम आराम से अपन चिल करके चल सकते हैं। देखो ड्राइवर यार कैसा आ रहा है, तो ऐसा आ रहा। एक नंबर रोड है, पूरा एकदम खाली रोड है। तो आपको एक व्यू दिखाता हूँ। ऑफिस है त्याचं ऑफिस। तो बुक शकता नाही इथं आपलाच पाचका झाला का? याची रूम आहे, सेटअप आहे त्याचा, आणि तोच नाही इथं. शिट यार, आपलाच लॉस झाला. आपलाच पाचका झालेला आहे, आपलाच लॉस झालंय. भाई नहीं है अपना, भाई किधर गया क्या मालूम. अभी उसको कॉल करना पड़ेगा. इधर से पीछे उसका घर है शायद, इधर घर है. अब देखते घर में है क्या. चलो. हाय गाइस, वेलकम टू अवर व्लॉग. आम्ही ऑफिसमध्ये गेलो तुमच्या, पण तुम्ही काय आम्हाला गाव दिलं नव्हतं. ते कुत्रा भुकतं, आम्हाला आतमध्ये नाही यायचं. हमको अंदर नाही आने का. कुत्ता भूक रहा है. चल बांधलं त्याला. नको, काय नवीन काहीतरी. गाईज इज अ चिकना बॉय. बघा एक्सप्रेशन तोंडात. गाईज फायनली मी मेट इन्स्पिरेशन ट्रेडर, आवर इन्स्पिरेशन विराज सर. आणि विराज सरांच्या इथे येऊन जे माझ्या घरी चालू असतं ते सेम आहे. काय बदललं आहे कळलं तुम्हाला रविवारी. आता सर गाडी घ्या तुम्ही आता. पहिलंच निघलेलं आहे. आणि आता आपण चाललोय कुठे झाला आता शोरूमला. घरामध्ये पेटे घाणाडे हे आता तुझं ब्लॉग मध्ये जाणार आहे. ही आहे किती घाण बोलतोस. आणि मग आपण कृषिकला जाणार आहे आज. कृषिकला आणि त्यातल्या त्यात आपल्याला आपलं काम पण होईल. तर कृषी काय चालू आहे, कृषी प्रदर्शन. कृषी प्रदर्शन चालू आहे. तर आपण इथून मग कृषी प्रदर्शनला बी जाऊ. म्हणजे आपलं त्याच्यासोबत आलोय तसं काहीतरी होऊन तर जाईन की शेती कशी करायची ती बघू आज आपण. शेती नाही AI शेती. AI शेती बाई AI थ्रू बनवलेलं सगळं हे आहे ऊस ही. तर बघूया आपण कसं काय होतं काय. आता पहिलं आपण शोरूमला जाऊया. शोरूम मध्ये आपल्या गाडीची हालत बघूया, डॉक्युमेंट वगैरे देऊया आणि मग नेक्स्ट पुढे जाऊया. मला पहिले भूक लागली, विराज मला चारणार आहे. मी त्यासाठी मी खाल्लं नाही, म्हणलं विराज सोबत खाता येईल. मग आता पहिलं आपण तिथं शोरूम मध्ये जाऊन मग काय तर खायचं आणि मग कृषी प्रदर्शनला जायचं. तर गाईज आपण आलोय, कुठं आलो आपण? बारामतीचं चेतक शोरूम. आणि आपल्यासोबत आहेत आपली गाडी इथे होती. आपली गाडी बघू. नाही नाही इथं नाही गाडी, इथं नाही. चल मागे असं ये ना मागं बघू. तर काय विचारलं तर पाहिजे बघू गाडी कुठे आपली. कसं गाड्याच गाड्या आहे बाबा इथं. आपली इथं गाडी कुठं दिसे ना.
आपली झाली रिपेअर. आपली गाडीच नाही रे. आपण किती गाडी नाही तिकडे भाई. भाई लोग अपनी गाड़ी नहीं है इधर. बोल ना. आपण शोरूम मध्ये जाऊन टाकली गाडी आपली. इथं तर काय दिसत नाही आपली गाडी. चले. सो गाईज आपली गाडी इथे हालत बघ गाडीची. ऐक वाट लागली रे गाडीची. परत आपलं काय ना आपण आलं कांड झालं नाही असं झालं कधी. तर परत आलं त्यांचं झालं लंच ब्रेक. आजच्या आयुष्यात कांडच आहेत नुसतं. नुसते कांडच आहेत आजच्या आयुष्यात. आणि त्याच्याबरोबर मी दुसरं कोण आहे. आता सीन असं झालाय की ह्यांचं झालंय लंच ब्रेक. आपल्याला ह्यांना बोलवलं एका तासाने. आम्ही पण आमची थोडीशी पेट पूजा करतो. आम्ही पण लंच करतो आणि मग ह्यांच्याकडे येतो. ह्यांची खोलून मारतो. नाही झालं पाहिजे काम आपलं. तर आता आपण विराज आपल्याला स्पेशल हॉटेलकडे नेतोय. आज विराजकडून आपल्याला पार्टी आहे. फुल धिंगाणा. काय खायचं ते खा मला. प्यायचं असेल तरी चालेल आपल्याला. आपण व्हेजिटेरियन माणसं आहे. प्यायचं काय नाही. गलिच्छ व्यक्तिमत्व सगळे असले कांड तुम्हीच करा. नाही आयुष्यात काय राहिलंय आपण आता बारामतीच्या गल्ली बोळातून चालले आहोत. दाखवतो आम्ही रोड. बंद कर रे. त्या ब्लॉग मध्ये शॉर्ट होतो त्याचा. ब्लॉग मध्ये बाळा आपले. अरे बंद कर. आपल्या ब्लॉग मध्ये एक तर आपल्याला कॉपीराईट भेटलं. एक तर नवीन चॅनल कुठं व्हायचं. बघा बारामतीचे रोड किती अति सुंदर आहेत. फक्त एवढंच की बारीक घेतले. लय बारीक आहेत. एवढं बारीक ओव्हरटेक होत नाही. हा एवढं बारीक रोड नाही पाहिजे. मजा नाही येत गाडी चालवायला. तुझ्यासारखे कट मारत जात असतात. झाप झप साप 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 बनाले. काय ते कुठलं रे बी मध साप बनाले. काहीतरी होतं की ह्याचं होतं बघ. कशाचं होतं बघ. बघ आता ह्यांनी गाडी घातली. सगळं चॉकअप झालं इथे. अजित दादा बघा. अजित दादा कुठे आहे तुम्ही. हे बघा उचलते आपल्याला. अरे अजित दादांना सांगा नको का जरा रोड मोठे करा. का उचलते. जास्त बघतो बाबा त्यांची काय काय. अरे दादांचं बघतो तर आम्ही पण राहू. दादा आहेत. महाराष्ट्राचे दादा आहेत ते. फक्त ही काय विषय माहिती आहे. ही जी बसाय बिसाय केलंय का नाही म्हाताऱ्या लोकांना यांना हे करायला नव्हतं पाहिजे. तेवढा रोड वाढला. नाही करू दे. काय प्रॉब्लेम नाही. पण एक मार्ग करायला पाहिजे होतं रे. एवढं मोठं काय करत आहे का कोण. अतिक्रमण हटवून ह्या जागा घेऊन रोड मोठा पाहिजे होता. माझं हे म्हणणं आहे. जाऊ दे आपण आता ही तुला सांगतो ही आहे का नाही हे जाऊ का काय ही गाळ आहे का नाही. कितीच आहे माहिती की कितीच आहे. 15 लाख रुपये भरायचे गाड्याला. अयो म्हणजे हे निलावात कोण घेणार ते गाळे. ते गेले कोण घेणार आहे. कोण आहे कोणाकडे एवढा पैसा आहे. बघितलं अजितदादाचा बंगला आहे. बघितलं अजितदादाचा बंगला. सहयोग दिसला नसेल. जाऊ दे थोडा. आपण कुठं आलो रे. बारामती क्लब. ह्याचं इंट्रोडक्शन करा. विराजच सांग ना आपल्याला. बारामती क्लब दादांचं आहे ना. एवढंच इंट्रोडक्शन बास झालं तुम्हाला. दादांचा विषय संपला. जेवण तर चांगलं आहे. भाई जेवण चांगलं पाहिजे. जेवणाचा नाद नाही. इथं डाळ संपला विषय संपला. सो गाईस आपण आता थांबलोय बारामती क्लब. आणि विराज सरांचं थँक्यू सो मच विराज सर फॉर दिस ट्रीट. आता जेवण बघूया कसं आहे काय. नेक्स्ट आपल्याला कुठं जायचं आहे. कृषी प्रदर्शन आणि आपलं पहिलं इन्शुरन्सचं काम. सो तसंच ब्लॉगमध्ये राहा. पुढचं बघू अजून काय बाय बाय. ॲम्बियन्स बघा. ॲम्बियन्स क्वालिटी ॲम्बियन्स आहे. क्वालिटी माणसासोबत क्वालिटी ॲम्बियन्स.
कसं आहे दादांनी केलं हो काहीतरी. बारामतीत आले ना तर इथे या. नाईट व्ह्यू तर खूप छान असतो असा अभिराज सर बोलले. बघूया आपण इथे कधी रील शूट करू. जेवण झालं तू कर व्हिडिओ काढून बाकीचं करतो परत. वाव चला आता आपण जेवण करू. नेक्स्ट पुढं बघ काय होतंय. बघा बिल मला भरायला होतं. इतका घाण माणूस आहे. खातोय एवढा खातोय आणि बिल मला भरायला होतं. बघा भाई मी तर काय खाल्लेलं नाही. जे खाल्ले ते सगळं विराटने खाल्ले. ढिरे बघ ढिरे बघा ढिरे. बघा बाई सगळ्यांना माहिती माझ्या ढिरी नाही दिसत कारण मी फ्लॅट बॉडी जिमला जातो मी. कॅश लागेल ना आपल्याला तिकडे. बिलाच्या मानाने जेवण चांगले. आलं दरवेळेस असतं. एक नंबर जेवण आहे. सो गाइस अपन निकल चुके इधर से. चले इधर है. काय देवा सिमेंट टाकला. सिमेंट टाकला. रिव्ह्यू देऊ ना हॉटेलचा. बघा बडीशोप फोन. लाज वाटते अजयला. हा मी तर असतो तुमच्याकडे सारखं. साहेबांची गाडी लागली. अजय साहेब तुम्हाला कुठं बसवायचं. नाही खरंच खूप छान जेवण होतं आणि फक्त थोडंसं सर्व्हिसला वेळ लागला पण जेवण एक नंबर होतं. पोट भरले. आता अजून विराज म्हणला आपण पुढे जाऊन तुला आईस्क्रीम चालतो स्पेशल आईस्क्रीम. बघूया काय ते आईस्क्रीम. ह्याचं नाव रे आईस्क्रीमचं ह्याचं. आईस्क्रीम वगैरे कशी आहे. त्या मुंबई काय म्हणतो आपण काय त्या आईस्क्रीमचं ह्याचं नाव आहे काय. नाव लक्षात येत नाही मला. आहे काय ब्राउनी खायची. नाही ब्राउनी नको आम्हाला आईस्क्रीम खायची आहे. हो बाई कुठली पण दिली तर चालेल. नुसती पेटपूजा झाली आपली. कामं तर सगळी राहिलं. मेन गोष्ट आपली काम झालं असतं पण विषय काय झाला. त्यांचं लंच ब्रेक झाला म्हणून भंगार झाला. लंच ब्रेक म्हणतोय. लंच ब्रेक झाला. व्लॉग बघत असतात तर तुमचं थर्ड क्लास शोरूम आहे. मला अजिबात आवडलं नाही. आणि सर्व्हिस तर निवळ थर्ड क्लास. जिथून गाडी घेतली तिथून नाही भलतीकडूनच बारामतीला एवढे लांब यायला लागले. 2000चं डिझेल जाळ. खेडेगाव मधले आपण चाललंय आपल्या शोरूमला. काम करूया आणि लवकरात इथून निघूया. आता मला लय वैताग आलाय. आता मला जायचंय आपल्याला ह्याला अरे यार हा कृषीला जायचंय पण कृषीला लय वेळ राहिलाय. थोड्या वेळेत एक अर्धा तास फिरून लगेच निघायचं. आपल्याला विराज घेऊन आलाय बारामतीचं फेमस आईस्क्रीम. ओल्ड मुंबई रे. तुझ्या आहे ना तुलाच माहिती आईस्क्रीम कुठली. आपलं स्पेशल काय कस्टर्ड ॲपल. काय विषय तो कस्टर्ड ॲपल नका देऊ मला. मी लोचा व्हायचा काहीतरी खाऊन वाटायचं. एक काम करा व्हॅनिला द्या आपलं. अजय थँक्यू सो मच फॉर द ट्रीट विराज. यू वॉन्ट इट. थैंक यू सो मच फॉर द ट्रीट. आई लाइक योर ट्रीट. एक तू बोल रहा है क्या. क्या एक बोल रहा है क्या तू. क्या तेरे 500 रुपए मेरे पास ही है. इसके 500 रुपए मेरे पास है. जिले गाइस मागो कापला फालतू पाणी करून. थर्ड क्लास आईस्क्रीम मला तर बरं लागतं. मला अजिबात आवडलं नाही. खाण लागते खायचे पण मला असं ते रिग्रेट झाले. शपथ नाही काय लागते मला खाऊच वाटत नाही. तुझी कशी आहे. सो गाईज आपण थोडं एसीचं हे कर रे सगळं हे होतं. सो गाईज आपण निघाले आपलं इथून की आईस्क्रीम खाल्ली. एकदम थर्ड क्लास आईस्क्रीम होती. मला अजिबात आवडलेलं नाही. ओल्ड मुंबई बेकार. स्वतःच्या शहरात राहून स्वतःच आणलं कशाला इथं मग. मला वाटलं चांगलं असेल. मी फर्स्ट टाइम ट्राय ह्याने पण खाल्ली ती पण भांगारातली. काजू बदाम खाल्लं. तेवढं खाल्लंय बाकी काय नाही खाल्लं. त्यामुळे आता आपण आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि आपण आता निघालो आपल्या रूटला.
शोरूमला. मेन गोष्ट पहिलं बाबा ते काम आहे, ते होपफुली सगळं काम झालं पाहिजे. जर त्यांनी काय कुटाणा काढला, आई शपथ मी तिथं भांडणच करणार आहे. आता इथून आपण पण निघालोय, 2 वाजून गेलेत ॲक्च्युली, थोडासा उशीर झाला आहे. आता आपण जाऊया शोरूमला, पहिले शोरूमला जाऊ, शोरूमचं काम करून मग आपण कृषी प्रदर्शनला जाऊया. चलो बाय बाय गाईज. आई शपथ एवढा वैताग कधी ना आला. दादांचं शहर एवढा वैताग देणे एवढं वाटलं नव्हतं. कमीत कमी 2 किलोमीटर लांब झेरॉक्स काढायला चालत गेलो. 2 किलोमीटर 2 किलोमीटर आहे, नको सांग का बस. आणि ट्रॅफिक बघा तुम्ही, अख्खं पॅक आहे, अख्खं पॅक. एवढा वैताग कधी नाही आला. आणि त्यातले त्यात भंगार साले शोरूमवाले, त्यांना म्हणलं मी तुमच्या इथं प्रिंट काढा, तर नाही म्हणले प्रिंट नाही निघणार इथं. शोरूमपासून कमीत कमी 2 किलोमीटर लांब गेलो झेरॉक्स काढायला. झेरॉक्सच्या दुकानात गेलो, त्यांचा बी प्रिंटर झालं ना. एवढं तर थर्ड क्लासपणा चालू आहे. एवढा त्रास होऊन एवढं नव्हतं वाटलं. अख्खं त्यात मी कोल्हापुरी घातली आहे, अख्खी कास्ती आहे मला. वैताग आलाय. मला वाटतंय ह्याच्यातच माझा अख्खा दिवस जाणार आहे. ना कृषी प्रदर्शन ना कशाचं काय, काहीच नाही होणार आपलं. आता हे झेरॉक्स घेतलेत, आता ह्यात काय कारण लागावं म्हणजे झालं अजून. मग एवढं नव्हतं वाटलं एवढा त्रास नाही. चला हे देऊ आणि आपलं बघू पुढचं पुढं अजून काय करायचं. तसं मी आपल्या गाडीला गेलतो. काय करायचं काय पण रे ती घातली ना आपली गाडी काढ. त्याला काय. फायनली गाईज आपलं काम झालंय चेतकचं. मग तोंड बघून समजू शकता की आजचा दिवस किती हेक्टिक होता. खूपच हेक्टिक डे होता आजचा. खूप पळवलंय. एकदम थर्ड क्लास चेतकवाल्यांची सर्व्हिसिंग आहे, बजाजवाल्यांची एकदम थर्ड क्लास. त्यातल्या त्यात सगळं काम झाले आणि त्यांनी सांगितलं अजून 1 महिन्यानंतर आपल्याला गाडी भेटणार क्लेमचे. बघू आता 1 महिना वेट करायला लागेल आपल्याला त्या गाडीसाठी. आणि आता मी जवळजवळ आलं थोडंसं, अजून 15-20 किलोमीटर राहिले घर आपलं. आम्ही घरी निघालो आहे. आणि आता इथून पुढं तर काही ब्लॉगमध्ये नाही आपला. आपण ब्लॉग आजचा इथंच एंड करूया. हा फर्स्ट ब्लॉग होता आपला, म्हणजे असं डेली रुटीन, म्हणजे असं कुठं काय केलं त्याचा. तर आवडला तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि काय चूक वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा की असं असं तू करू शकतो सुधारणा त्यामध्ये. बस एवढंच होतं. तर भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.